त्याच्या शो मध्ये स्टेजवर उभं राहून एक माणूस म्हणतो 370 रुपयांची बिर्याणी एका मुलीला खाऊ घातली, ती वसूल करणार आणि त्यावर सभागृहात हशा पिकतो, टाळ्या वाजतात, कॉमेडियन त्या विकृतीवर खदखदून दात विचकून हसतो। तो जोक नाही, त्या हजारो वर्षाच्या पुरुष अहंकाराचा तो आवाज आहे ज्याला वाटतं पैशानं स्त्री बाई इच्छा विकत घेता येऊ शकते। हा त्या मानसिकतेचा चेहरा आहे जी अजूनही स्त्रीला व्यक्ती म्हणून नाही वस्ती म्हणून पाहते। आणि त्याहून भयंकर म्हणजे हे सगळं इट जस्ट अ जोक या स्वस्त आडोशामागे लपवलं जातं। आजकाल प्रत्येक घाणेरड्या विधानाला विनोद म्हणायचं, प्रत्येक अश्लीलतेला डार्क कॉमेडी म्हणायचं आणि प्रत्येक विकृतीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं लेबल लावायचं। हा एक नवीन उद्योग सुरू झाला। पण विनोद म्हणजे समाजाचा आरसा दाखवणारी कला आहे, विनोद म्हणजे जखमेवर फुंकर घालणारी एक संवेदना आहे। पण स्त्रीचा अपमान, मृतदेहांबद्दलची अश्लाघ्य भाषा, शरीराची चेष्टा आणि मानवी प्रतिष्ठेची खिल्ली उडवणं हा विनोद नाहीये। डार्क कॉमेडीच्या नावाखाली प्रणित मोरेनं अनेकांना लज्जा वाटावी असा कॉन्टेंट आजपर्यंत भारंभार इंटरनेटवर अनेक वेळा टाकला। त्याबद्दल त्याला काही जणांनी प्रसाद सुद्धा दिला, पण त्याची चाल बदलत नाहीये। व्ह्यूज आणि पैशांच्या हव्यासापोटी या गिधाडांची भूक इतकी पराकोटीला पोहोचली आहे की आता त्यांना मेलेल्या माणसांच्या शरीरात सुद्धा वासना आणि सेक्स शोधायचा आहे। याच प्रणित मोरेच्या शो मध्ये एका उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीनं जेव्हा वैद्यकीय शिक्षणातल्या मृतदेहांच्या विच्छेदनाचा अनुभव सांगताना पुरुषांच्या मृत शरीराच्या गुप्तांगाच्या आकाराबद्दल हसत हसत अश्लील भाष्य केलं, तेव्हा तळपायाची आग मस्तकात झाली। हा विनोद नाही, हा बाजारूपणा आहे, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे, ही प्रसिद्धी आणि पैशासाठी केलेली नैतिक आत्महत्या आहे। सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा ते सगळं पाहून दात विचकणारे लोक अधिक दोषी आहेत। कारण विकृती विकली जाते जेव्हा तिचा निर्माता जितका दोषी असतो तेव्हा तिला टाळ्या देणारा ग्राहक सुद्धा दोषी असतो। मुंबई पोलिसांनी अगदी योग्य शब्दामध्ये सांगितलं की बिर्याणी म्हणजे संमती नव्हे, पण हा संदेश केवळ एका व्यक्तीसाठी नाहीये, तो संपूर्ण समाजासाठी आहे ज्यांनी स्त्रीचं मेनू कार्ड बनवलंय। म्हणून आता वेळ आली आहे अशा कॉन्टेंटला टाळ्या नाही तर नो म्हणायची, विकृतीला प्रसिद्धी नाही सामाजिक नकार द्यायचे। कारण समाज फक्त कायद्यानं सुधारत नाही, समाज सुधारतो तो प्रेक्षकांच्या विवेकानं, आणि विवेक जागा झाला तर कुठलीही विकृती फार काळ टिकू शकणार नाही। पण आज मुंबई पोलिसांचं कौतुक करायला हवं, आज त्यांनी या सगळ्या प्रकरणात दखल घेऊन आता त्याच्यावरती नोटीस त्याला पाठवली आहे आणि अशा प्रकारची विकृती चालणार नाही हा मेसेज दिला।